नमस्कार मंडळींनो, हर हर महादेव। तर आज आपण काशीला बोलणार आहोत बाय बाय आणि जाणार आहोत आपल्या पुढच्या ज्योतिर्लिंगाकडे, अर्थातच आपलं श्रीशैलम किंवा मल्लिकार्जुन। तर काल आम्ही काशीमध्ये थांबलो, दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त काशी घाट पण फिरलो, वाराणसी। तर हा आमचा कालचा निवारा होता, तुम्ही बघू शकतात। ऑलरेडी आम्ही आता पॅकअप केलंय, ऋषू बाहेर गाडी लोड करतोय, तोपर्यंत म्हटलं मी तुम्हाला रूम टूर देते। तर काशीमध्ये तुम्हाला आश्रम, शाळा, भक्त निवास वगैरे पण चांगल्या कॉस्टमध्ये भेटतील आणि हॉटेल्स पण 900 पासून पुढे स्टार्ट होतील। सो हर हर महादेव, श्री काशी विश्वेश्वराय नमः। मालक हे सगळे रोडचे मालक। मॉर्निंग मंडळींनो, कशात सगळे मजेत ना? मजेत असायलाच हवा। तर आजचा आपला दिवस आहे आपल्या ट्रिपचा 29th आणि आपण चाललोय आज महाराष्ट्रामध्ये, बिकॉज गाडीची थोडीशी सर्व्हिसिंग करायची आहे आणि जे मला ऑइल लागते, मी जे ऑइल यूज करतोय ते ऑइल मला ऑफलाईन भेटत नाही आहे, तर मी ऑलरेडी ऑनलाईन मागवून ठेवलेलं होतं। आणि अशा प्रकारे मिस्टर ऋषिकेश आहे रायडर, यांची हालत तुम्ही बघू शकतात। इधर आपली रुद्रा बेबी अँड दिस इज आपली सेना गँग आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही। अजून आम्हाला बॉर्डर मीन्स यूपी टू महाराष्ट्र आहे 450 किलोमीटर आणि विचार चालू आहे रात्रीचं रन करायचं का, बघूयात। हे बघा, रात्रीचा रन करायचा आहे आणि साहेबांना आत्ताच झोप येते। हर हर महादेव मित्रांनो, तर आज आपल्या 12 ज्योतिर्लिंग रोड ट्रिपचा दिवस आहे 29 आणि आम्ही काल रात्री थांबलो होतो नागपूरच्या अलीकडे। ॲक्च्युली आमचा प्लॅन होता नागपूरपर्यंत तरी मीन्स ॲटलिस्ट महाराष्ट्रात तरी पोहोचण्याचा, परंतु इकडे पाऊस चालू होता, सो आम्ही मागेच थांबण्याचा डिसिजन घेतला आणि हे इथे हॉटेल होतं, हॉटेल सत्यम। इकडे आपले रुद्रा रेडी होते, पावसाचं वातावरण झालं आहे, सो इग्नोर माय फेस। डोळा जरा सुजला, रात्री डोळ्यात काहीतरी गेलं होतं म्हणून। होप सो आजची आमची जर्नी चांगली होईल, कारण इकडून आपल्याला डायरेक्ट पिंपळगाव बसपर्यंत 13-13.5 तास दाखवतात। बघूयात, आपण आज ट्राय करूच आपल्या महाराष्ट्रातल्या पिंपळगाव बसवंतला पोहोचण्याचा। इथं आपण चैन लूप करत होतो, बट ते स्प्रे नंतर मी बघितलं, बरं झालं त्यांनी म्हणजे चेन क्लीनर मारला आणि ते बोलले की स्प्रे मारून दिला आहे, असं काही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही जा। पण नंतर मी जेव्हा ती स्प्रेची बॉटल बघितली तेव्हा ती चेन लूप नसून चेन क्लीनर होतं चेन क्लीनर, तर मग चेन नॉर्मल क्लीन करून घेतली 50% जवळपास त्याच्याकडून, आणि आपलं ग्रीस येतं ना, मग चेनला मी लूपच्या ऐवजी ग्रीस लावून घेतला आहे। MP आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आम्हाला पाऊस लागला आणि आता थोडं पुढे येऊन आम्ही थांबलो आहे। नागपूर अजून आहे मे बी 60 to 70 किलोमीटर्स आणि तुम्ही माझ्या मागे मोसम बघू शकतात आणि हे चाय शॉप। आता आम्ही वर्धाच्या नियर बाय जेवायला थांबलो आहे, हॉटेल ऋषी राज, आणि वातावरण तुम्ही बघू शकतात पूर्ण पावसाचं झालं आहे। मंकी मंकी आणि मंकी 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 मंकी, ब्युटी ऑफ नेचर, 2 डोंगर पोखरून बनवलेला मानवाने रस्ता। फायनली आपली रुद्रा निघाली आहे। इकडे आम्ही चहा पिलो आणि हा दादा भेटला आपल्याला समृद्धी महामार्गाला, तो पण राईड करतो मिर्झापूरवरून ते मुंबईला चाललाय आणि वातावरण तुम्ही बघू शकता पूर्ण पाऊस होऊन गेला इकडे। आता आपण निघतोय पिंपळगावच्या दिशेने। गुड मॉर्निंग मंडळींनो, कशात सगळे मजेत ना? मी आहे ऋषिकेश आहे आणि तुमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आम्ही जालन्याच्या जवळपास 70 ते 80 किलोमीटर मागे थांबलो होतो आणि काल पाऊस खूप चालू होता, नाही तर आमचा कालचा प्रोग्राम होता की आपण डायरेक्ट पिंपळगाव स्टे करणार होतो, बट पावसामुळं कंटिन्यू राईड नाही करू शकलो। तर काल आम्ही इथं स्टे घेतला आहे, हॉटेल साध म्हणून हॉटेल आहे हो हॉटेल आहे, हॉटेलचं एंट्रन्स आहे। आपली रुद्रा बघायची कुठे आहे, पूजा आजारी पडलेली आहे, तिला थोटाचा इश्यू आणि थोडी सर्दी पण झालेली आहे।
झोपलेले मॅडम. तर आपण आता निघतोय हॉटेल साधवरून. गुगल बाबा आपल्याला सांगताय 300 किलोमीटरला 6 तास वाजतील 1 पोचायला. तर आता आम्ही तर जालन्याच्या पुढे थांबलेलो आहे आणि पूजाचा थोडा त्रास होता. गरम पाणी केलं आहे, कोमट पाणी घेतलं आहे तिकडून काकांकडून आणि तिला गुळणी करायला लावली, थोडंसं बरं वाटेल तिला. आता आम्ही औरंगाबादला पोचलो आहे आणि आता वाजले 10 वाजून गेले, 10-10:30 झाले. आणि आता इथून वैजापूर आणि मग वैजापूरने येवला. गुड आफ्टरनून गाईस. आता वाजले 12 आणि अजून आम्हाला 99 किलोमीटर जायचं आहे. आम्ही इकडे ब्रेक घेतला आहे, वैजापूरच्या पुढे इथे थोडासा ब्रेक घेतला आहे. आणि इकडे वेगळा पूजा, तिची हालत तर खूप वाईट आहे पण तरी ती ट्रॅव्हल करते. सकाळी 7:30 वाजता उठून आम्ही प्रवास करतो. फक्त चहा आणि पोळी बरं म्हणजे आपली रुद्रा. 2 शब्द आपण पूजेच्या तोंडून ऐकूया. पूजा 2 शब्द तोंडून कसं वाटतं तुला? जय मम्मी. यार कसं वाटतं? हे बघा एवढा आवाज निघतोय, या प्रकारे तुझा आवाज निघतोय. तर बघूया, अजून आपल्याला जायचं 99 किलोमीटर. अजून गुगल बाबा 2 तास सांगताय. आपण येवला मार्गे निघणार आहे आणि आपला बाय चान्स रोड जो निघतोय येवला, विंचूर, पालखेड आणि पिंपळगावला आत्याबाई आणि मदर दोघे आले भेटायला आम्हाला. हे बघून घ्या, हीच ती आत्याबाई. तर आम्ही वैजापूरहून आलो, वैजापूर नाही जबलपूरहून आलो आम्ही आज. तर पालखेड आपल्या गावातूनच चाललो होतो. तर मग मम्मीने त्यांना म्हटलं भेटून जाऊया. तर मग आले होते गावातले पण 2-3 लोक आले होते, मित्र आले होते. हा बघा दाखव चालला आमचा. आणि आमचं छोटंसं गाव. चालेल का? चालेल. प्रणव मंडळींनो, तर आता 4:22 वाजलेले आणि मी आता आलेलो आहे रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये. रुद्राची सर्व्हिसिंग करायची प्रॉपरली. पूजाला पप्पा घेऊन गेलेले आहे हॉस्पिटलमध्ये, कारण की तिचं पण गळा खूपच म्हणजे तिचा आवाजच निघत नाही अक्षरशः. तर बघू शकता मी आता आलेलो आहे अरे शोरूममध्ये आणि हे आले तर शोरूम आहे. आणि आपलं ऑइल आपण सोबत आणलेलं आहे, आपण कंपनीचं ऑइल. आणि यांच्याकडे आता असा प्रॉब्लेम झाला आहे की यांच्याकडे चेन लूप नाही आहे, चेन क्लिनर आहे फक्त. आपलं परत चेन लूप बाहेर बघावं लागणार आहे. तर बघू आज आपण आपलं रुद्राचं काय काय काम निघतं आहे. हा काम सुकार आहे सगळ्यात मेहनत आहे बघा. आता 2-4 दिवसात जाणार ना भाई. तर आज फायनली गाडीचं आपल्या रुद्राचं पुढचं टायर पण चेंज होत आहे, कारण की त्याच्यामुळे थोडेसे ग्रिप गेले होते मध्ये. तर लेनला गाडी थोडी स्लिप करायची, तर आपण टायर चेंज करून घेतो. मोमोज म्हणजे काय होतं रे? सासूबाई मस्तपैकी निवांत बसलेला आहे. इकडे सासरी बाबा छोटा साला, ही मदर. बघा आज जेवण आलं आहे खास पूजासाठी. कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं आहे आणि 1 किलो वजन कमी झालं आहे, तर ते वाढवायचं आहे आज. इकडं मित्र दर्शन, त्याला आम्ही प्रेमानं हातमोड्या म्हणतो. आणि हा साला आणि इकडे मी. जेवण चालू आहे. सगळ्यांनी जेवायला या. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया.
तर फायनली आज आपण पिंपळगावला बोलणार आहोत बाय बाय. अजूनही माझा आवाज इतका ठीक नाही आहे, बट ठीक आहे काल परवापेक्षा. आणि थँक्स, तुम्ही सर्वांनी खूप काळजी दाखवली. तर आज आपला दिवस आहे 31वा आणि आपण तुळजापूर किंवा नगरमार्गे जाणार आहोत हैदराबादला. आणि हैदराबादनंतर आपला स्टॉप असणार आहे डायरेक्ट श्रीशैलम. हैदराबादला जात असताना आपल्याला आपल्या गणबाप्पाने दर्शन दिलेलं आहे. हे बघा गणबाप्पाची चावल लागलेली आहे आता परत. तर आपण आता आलेलो आहे साईबाबांच्या पावनभूमीमध्ये शिर्डीमध्ये. आणि तर शिर्डीमध्ये आमचा प्लॅन आहे. नगरला आपल्याला काही भेटतं ना भेटतं आपण नाश्ता करून जाऊया. सोलापूरच्या मागे म्हणजे मोहोच्या पुढं थोडंसं थांबलो होतो कारण की रुद्राला थोडासा आराम द्यायचा होता. आणि तुम्ही बघू शकता हवा इतक्या जोरात चालू आहे बा, जाणून तुम्हाला समजत असेल. खूप हवा येते, विंडशील पण खूप होत आहे, त्याच्यामुळे जरासं आम्हाला हळूहळू चालावं लागतं आहे. हे बघा, आणि हा आहे सोलापूर हायवे आपला. इट्स नाव लंच ब्रेक, बट आमचा आहे टी ब्रेक कारण आज सरकारांना येत आहे झोप. अजून आम्हाला जायला आहे 450 किलोमीटर ऑलमोस्ट टिल हैदराबाद. आणि आजचा स्टे आम्ही एका स्पेशल पर्सनकडे करणार आहोत. तर कोण आहे तो स्पेशल पर्सन? मे बी आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही त्याला किंवा तिला अगोदर बघितलं पण असेल. सो गेस करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. एक वैष्णवी हॉटेल होता, तिथं आम्ही जेवण आणि ते केलं होतं मस्तपैकी. आणि आमची फेवरेट करी आम्ही जास्त करून दाल तडका आणि राईस खातोय ट्रिपला सध्या तरी. इकडं सूर्य उगवलेला आहे, वरती काळा झालेला आहे आणि पाऊस चालू आहे. तर अजून आज आपण आत्तापर्यंत केलं आहे 470 आणि आपल्याला अजून 287 जायचं आहे. जवळपास 770च्या आसपास आपला आजचा प्रवास होतो आहे. आणि ते आज कंप्लीट करायची एनी हाऊ कंडिशन. इकडं पूजा रेडी होते. आजारी तिला म्हटलं रेनकोट घालून घे, कारण की नाही रेनकोट घातलं का पाऊस थांबून जातो. पावसामध्ये मोटर ब्लॉगिंग करतोय. एक आपण जुगाड केला आहे गोप्रो सोबत, तर बघूया तो सक्सेस होतो का. जर सक्सेस जर झाला वॉटरप्रूफसाठी, म्हणजे जो मीडियम मोड असतो आणि वरतून जे उलन जेवण थोडंसं एक कवर उघडं असतं, हे जर सक्सेस झालं पावसामध्ये तर मी नक्कीच तुम्हाला इंस्टाग्रामवर शेअर करेन. पोचलेलो आहोत हैदराबादला. आणि हे बघा ही झोपाळू मुलगी एवढा दूर घर घेऊन ठेवला, पुरे बॉडीला सेन्सेशन होत नाही. तिच्या घरी आम्ही थांबणार होतो. मी तुम्हाला दुपारी बोललेली, तुम्ही तिला मे बी आधीच्या व्लॉगमध्ये पण बघितलंय मेदकच्या. मी तिने माझ्यासाठी काढा बनवला. इकडे जेवणाची तयारी. काय बनवलं? पनीर. आणि आता वाजले 12:30 पाऊण मे बी. किती वाजले? 2 वाजले. आणि हे तिचं घर आहे मस्त. आणि आमच्या दोघींचा फोटो दाखवला. आम्ही कोणतं टेम्पल आहे ते? बिर्ला टेम्पल. तिकडे गेलेलो त्याचा. माझा आवाज येऊन जाईल, त्याचा आवाज येऊन जाईल. हायपर लाप्स काढायला पाहिजे होता पहिल्यापासून.
माझ्या हातात येऊही नाही घरी आम्ही थांबलो होतो नाईटला. हिने आम्हाला मस्तपैकी जेवण खाऊ घातलं. इकडे पूजा आणि इकडे चिल्लर गँग आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आम्ही आता निघतो इथून. वाजले 3 श्रीशैलमसाठी.